राज्यात सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना निसर्गानेही नाशिकमध्ये रंगांची उधळण केली आहे। पानगळ झालेल्या झाडांना आलेली फुलं शहरातील परिसर हे आणखीनच सुंदर बनवत आहेत। उन्हाच्या कडाक्यात ही रंगीबेरंगी झाडं नजरेला सुखद गारवा देऊन जात आहेत। परदेशी जातीचा वृक्ष असलेला टेकोमा, भारतीय जास्वंद, कण्हेर, गुलमोहर, कांचन सर्वांना सुंदर फुलं आली आहेत। पिवळ्या निळ्या जांभळ्या रंगाची उधळण निसर्गाने केल्यानं नाशिककर सुखावले। नाशिक जिल्ह्यातील वनसंपदा झाडं हे ड्राय डेसिडियस फॉरेस्ट या प्रकारात मोडतात। ड्राय डेसिडियस म्हणजे पानझडी प्रकार। झाडं मॅच्युअर झाल्यानंतर त्यांची पालवी पडते। पडल्यानंतर जनरली जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नवीन पालवी झाडांना फुटते। नवीन पालवी फुटल्यानंतर काही टेकोमा, जास्वंद, कण्हेर, गुलमोहर, कांचन म्हणजे जेवढे वृक्ष प्रकारचे झाडं आहेत त्यांना नवीन फुलं येतात। त्यात जनरली टॅबुबिया, कांचन, गुलमोहर, कण्हेर हे सगळं रोड ॲव्हेन्यूजला म्हणजे जनरली ऑर्नामेंटल प्लांट म्हणून त्याचा उपयोग होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।